हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग। आज संडे असल्यामुळे आज आम्ही दिवसभर आराम केलेला आहे आणि आता आम्ही जातोय कियूचे फोटो काढण्यासाठी। खूप दिवसापासून चाललं होतं कियूचे फोटो काढायचे आहे, पण जमतच नव्हतं जायला। तर आज फायनली आम्ही निघालो कियूचे फोटो काढण्यासाठी। कियू ही तयार झालेली आहे बघा। दीदी हलवू नको तिला धर। हो माऊ माऊ क्यू काले क्यू ओले क्यू लिया माझ्या चोनुल्या हो हो दीदी क्यू ए माझी माऊ काले चोनू। आम्ही आता पोहोचलेलो आहोत। आणि कियूचे फोटो काढून आम्ही घरी आलेलो आहोत। तर थोडंसं तिचे घरीही फोटो काढायचे आहेत, ते झालं की आपण भेटूच। चला तर फ्रेंड्स, आम्ही चाललोय घरी, म्हणजेच कियूच्या आजी बाबांकडे। चला तर तिकडे गेल्यावर भेटूया। नको दादू नाही म्हणती ती, नाही नका तुला त्रास दे। केला होता का फोन प्रमोद मामाला? नाही केला मामाला ट्विन्स झाले, ट्विन्स। दोन झाले, एक मुलगा एक मुलगा एक मुलगी। आम्ही घरी जाऊन आलो फ्रेंड्स। तिकडनं आल्यानंतर मी शूट काही केलं नाही, कारण कियूला फार झोप येत होती। त्यामुळे मी पटकन चेंज केला आणि पटकन कियूला झोपवलं। आता ती झोपलीये। तर भेटू आपण उद्या सकाळी। हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। आणि कियू अजून झोपलेलीच आहे। कियूच्या डॅडाला ऑफिसला जायचं आहे, त्याच्यामुळे आपण आता भोपळ्याचे पराठे आणि बटाट्याची चटणी करणार आहोत। तर बघूयात। आता आपण कुकरमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये 2 बटाटे घेतले आणि आता बटाटे उकडून घेणार आहोत आपण। मग त्याची चटणी करणार आहोत। तोपर्यंत आपण भोपळ्याचे पराठे करणार आहोत। आपण कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे। आता 4 ते 5 शिट्ट्या होण्याची वाट बघू। एक भोपळा घेतलाय आपण, तो स्वच्छ धुवून घेतलाय। आता तो कट करून आपण किसून घेणार आहोत। इथे 1.5 वाटी पीठ घेतलेला आहे आपण, त्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। आपण त्यामध्ये भोपळा देखील टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत। थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आपण। कोथिंबीर,
आता हे छान मळून घेणार आहोत आपण आणि मग याचे आपण पराठे लाटूया. आपला छान असा डो तयार झालेला आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. आपण 5-10 मिनिट त्याला असंच ठेवून देणार आहोत. मग आपण लाटायला घेणार आहोत. पिठाचे छान आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे लाटण्यासाठी. चला तर लाटून घेऊया. छान पराठा लाटून झालेला आहे. आता आपला तवाही तापलेला आहे. त्यावर आपण आता तेल टाकून घेणार आहोत. तव्यावर पराठा टाकून घेतला आणि त्यावर आजूबाजूने साईडने तेलही सोडत आहोत आपण. पराठा व्यवस्थित भाजण्यासाठी तेल छान सोडले की पराठा एकदम छान मस्त भाजला जातो आणि मऊ लुसलुशीत होतो. आपण आता पराठा उलटून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण आता सर्व पराठे लाटून आणि भाजून घेणार आहोत. आपले पराठेही झालेले आहेत. कांदा आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलाय. कढई तापली आहे. त्यात आपण आता तेल टाकूया. कांदा टाकून घेतलाय आपण तेलात. तर तो छान गोल्डन ब्राऊन होऊ देऊ. त्यात आपण बटाटा टाकून घेतलाय. आता ते छान मिक्स करू. चटणी पण झालेली आहे. त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. चटणी झालेली आहे. आता आपण डॅडाचा टिफिन भरूया. टिफिन भरून झालेला आहे. कियूचा डॅडा ऑफिसला निघालाय आणि कियू डॅडाला धुकार बसून मस्त बघते. चला तर फ्रेंड्स, कियूचा डॅडाही आता ऑफिसला गेलेला आहे. आता मी बाकीचं आवरून घेते, मग भेटूच. कियूचा डॅडा ऑफिसवरनं आलेला आहे आणि दुपारी मी शूट नाही केलं कारण मी कियूला घेऊन झोपली होती. मला टाके दुखत होते त्यामुळे मी आता डॉक्टरकडे जाते. त्यामुळे मी दुपारी शूट काही केलं नाही. आता आम्ही निघालो आहोत डॉक्टरकडे जाण्यासाठी. माझी डिलिव्हरीच्या हॉस्पिटलमध्ये झाली. तिथे हॉस्पिटलमध्ये चाललो आहे आम्ही, फॉर्च्यून हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये वेटिंग आहे त्यामुळे आम्ही इथे वेट करत बसलो आहे. आणि क्यू एकदम नवीन जागी गेली की शांत होऊन जाते. तिला इकडे तिकडे बघून एकदम नाही का नवीन जागी असं वाटतं की इकडे तिकडे आपण कुठे आलोय, त्याच्यामुळे ती गप्प होऊन जाते. तुम्ही बघूच शकता क्यू एकदम गप्प बसली आहे. हॉस्पिटलमधनं निघालोय आता आम्ही. आता घरी चाललोय.
आणि आम्ही घरी आलेलो आहोत. दीदी कुठे गेलो होतो बेटा आपण? भोर गेलो होतो. आणि आज 3 महिन्याची झालीये. फायनली आज 3 महिन्याची झालीये. ये लेट्स पार्टी. चला तर आता आमचेही जेवण झालंय, सर्व कामही आवरलीत. रात्रीचे 11 वाजून गेले आणि मेन म्हणजे कियू झोपली असलेली म्हणजे आम्हालाही पटकन झोपता येतं. त्यामुळे आजचा आपला व्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण दिवसभर तिला सांभाळता पूर्ण दमायला होऊन जातं. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. चला बाय.